नमस्कार. मी महेश माने. तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूबवर चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो, ज्याचं नाव आहे मराठी फिजिक्स. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मी हे जे चॅनल ओपन केलेलं आहे मराठी फिजिक्स, ते स्पेशली BSc फर्स्टच्या मुलांसाठी आहे. बाकी सर्वांसाठी ते उपयुक्त आहे. कारण का ह्याच्यामध्ये मी जे डिस्क्राईब करणार आहे किंवा ज्या ह्या चॅनलवरती मी ज्या व्हिडिओज तयार करणार आहे, तर त्यामध्ये मी BSc फर्स्ट इयरचा सिलेबस टोटली पूर्णपणे व्यवस्थित डिस्क्राईब करणार आहे त्याच्यामध्ये. आणि मॅक्झिमम मी मराठीमध्ये ते यूज करणार आहे सगळं. त्यामुळं माझ्यामध्ये माझी कन्सेप्ट अशी आहे की जर सपोज कुणाला प्रॉब्लेम येत असेल, बाबा इंग्लिश कन्सेप्ट क्लिअर अंडरस्टँडिंग होत नसेल, तर मला असं वाटतं की जर त्याच्या कानावरती मराठी शब्द पडले, मराठी डेफिनेशन जर त्यांना व्यवस्थित प्रॉपरली ऐकू आली, कळाली, तर त्याच्यामध्ये त्यांना अंडरस्टँडिंग पार्ट त्याचा प्रॉपरली क्लिअर होऊन जाईल सगळा. सो त्यामुळे मी काय केलेलं आहे, मी तुमच्या सर्वांसाठी मराठी फिजिक्स हे चॅनल ओपन केलेलं आहे. जर तुम्हाला हे चॅनल आवडलं, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले, तर कृपया सर्वांनी आपले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. ओके. सो आपण आता स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं, मी तुम्हाला बघितलं होतं. तुम्हाला मी लिंक शेअर करीन त्याची, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल. जर तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट बघायचा असेल ऑसिलेशनचा, तर तुम्ही तोही बघू शकताय. तर तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण का त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही कन्सेप्ट्स बघितलेले आहेत. तर आज आपण त्या कन्सेप्टवरती थोडं ब्रशअप करू आणि मग पुढे जाऊ, नेक्स्ट व्हिडिओला जाऊ. ओके, पुढच्या पॉईंटला जाऊ. तर तुम्हाला सर्वांना स्क्रीनवरती दिसते आता युनिट सेकंड ऑसिलेशन्स आपण बघणार आहे. त्या ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. सिम्पल हार्मोनिक मोशन बघायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM अँड इट्स सोल्युशन बघायचं आहे, कायनेटिक एनर्जी मीन्स व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, टोटल एनर्जी म्हणजे काय, अँड देअर ॲव्हरेजेस, त्याचे ॲव्हरेजेस एक्झॅक्टली टाईम ॲव्हरेजेस कसे करायचं. देन डॅम्प्ड ऑसिलेशन्स आणि फोर्स ऑसिलेशन्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहेत ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. आपण लास्ट लेक्चरला बघितलं बाळांनो की इंट्रोडक्शन पार्ट म्हणजे काय ऑसिलेशनचा. इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण बघितलं की पिरियडिक मोशन म्हणजे काय, त्या पिरियडिक मोशनची डेफिनेशन बघितली आपण. पिरियडिक मोशनची डेफिनेशन काय सांगितली होती, एनी मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज नोन ॲज पिरियडिक मोशन. मी तुम्हाला त्याचे डेफिनेशन प्रॉपरली समजावून सांगितली होती, त्याच्यामध्ये त्याचे एक्झाम्पल्स प्रॉपरली समजावून सांगितले होते. त्यानंतर आपण टाईम पिरियड म्हणजे काय बघितलं होतं. टाईम पिरियडमध्ये आपण बघितलं की त्याची एक्झॅक्टली डेफिनेशन काय आहे. डेफिनेशन बघितल्यानंतर त्याचे पण आपण एक्झाम्पल बघितले होते की ऑसिलेशन्स और व्हायब्रेशन्स म्हणजे काय. ऑसिलेशन्स आणि व्हायब्रेशन्समध्ये बाळांनो डिफरन्स आहे. ऑसिलेशन्स म्हणजेच व्हायब्रेशन्स नाहीत आणि व्हायब्रेशन्स म्हणजेच ऑसिलेशन्स नाहीत. फॉर एक्झाम्पल ऑसिलेशन्स हे पेंडुलमचे जेव्हा ऑसिलेट करतो आपण त्याला ऑसिलेशन्स म्हणले जातात, आणि जेव्हा सोनोमीटरचे व्हायब्रेशन्स होतात त्याला व्हायब्रेशन्स म्हणलं जातात. त्या तिथं कन्फ्युजन पार्ट करून घेऊ नका. ऑसिलेशनच्या ठिकाणी ऑसिलेशन्स म्हणा आणि व्हायब्रेशनच्या ठिकाणी व्हायब्रेशन्स म्हणा. ओके. नेक्स्ट बघितलं आपण की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. फ्रिक्वेन्सी इज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ऑसिलेटरी मोशन. फ्रिक्वेन्सी ही ऑसिलेटरी मोशनची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. त्याचा आपण फॉर्म्युला बघितला, इटा इज इक्वल टू 1/T, आणि ऑसिलेशन इज गिवन बाय टाईम फॉर वन कम्प्लीट ऑसिलेशन इज गिवन बाय T इज इक्वल टू 1/eta. ओके. सो आज आपल्याला बघायचं आहे, आजचा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, इन ब्रॅकेट SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय बाळा आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. आपण पहिल्यांदा एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये त्याची डेफिनेशन बघूया की सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. तर डेफिनेशन अशी आहे त्याची, द सिम्पल हार्मोनिक मोशन इज पिरियडिक मोशन. द सिम्पल हार्मोनिक मोशन इज पिरियडिक मोशन ऑफ अ पार्टिकल in which restoring force F or acceleration A acting on a particle is proportional to the displacement from its mean position and is directed towards mean position. सर्वांनी लक्ष द्या की त्यांनी डेफिनेशन काय सांगितले गेलेली आहेत. डेफिनेशन सिम्पल हार्मोनिक मोशनची अशी आहे की कोणतंही सिम्पल हार्मोनिक मोशन असू दे तर ते पिरियडिक मोशन असतं पार्टिकलचं. त्याचा रिस्टोरिंग फोर्स, एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आणि त्याचं ॲक्सिलरेशन काय करतं, ॲक्ट करतं त्या पार्टिकलवरती. आणि ते पार्टिकल काय असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल असतं डिस्प्लेसमेंटशी आणि त्याच्या मेन पोझिशनपासून. एकदम सिम्पल आहे. कोणतंही
रिस्टोरिंग फोर्स असू दे, एखादा फोर्स असू दे रिस्टोरिंग फोर्स, तो डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाच्या, डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड. त्यामुळं तुम्हाला बाळांनो ह्याच्यामध्ये एफ देअर फोर्स खाली तिथे इक्वेशन दिलेलं आहे, एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. सो एफ मीन्स वॉट, एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. एफ म्हणजे काय, रिस्टोरिंग फोर्स. आणि मायनस एक्स, एक्स म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट. आपण मायनस साईन इथं का वापरलं, तर मायनस साईन म्हणजे काय, इट इज अपोजिट टू इच अदर. इट इज अपोजिट टू इच अदर. त्यामुळं आपण काय केलेलं आहे इथं मायनस साईन इंडिकेट केलेलं आहे. खालची सेकंड स्टेप काय सांगितलेली आहे त्यांनी, देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता के इथं का घेतला आपण, के कुठून आला, तर तिथे पुढे सांगितलं गेलेलं आहे, पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही ते सांगितलं गेलेलं आहे की बाबा इन स्केलर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 वेअर के इज फोर्स कॉन्स्टंट. के म्हणजे काय तुमचा, के तुमचा फोर्स कॉन्स्टंट आहे. तो आपण तिथं काय घेतलं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. त्याला इक्वेशन नंबर मी काय म्हणलं, त्याला इक्वेशन नंबर मी 1 म्हणलं. ओके, पुढे बघा, कन्सिडर अ ब्लॉक स्प्रिंग सिस्टीम which forms linear SHM or linear oscillations where linear indicates that F is proportional to X and opposite to each other. आपण काय केलेलं आहे इथं, एक ब्लॉक स्प्रिंग सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. आपण काय केलेलं आहे इथं, एक ब्लॉक स्प्रिंग सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण इंडिकेट केलेलं आहे की एफ जो आहे आपला तो प्रोपोर्शनल आहे एक्सची. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स जो आहे आपला तो काय आहे, प्रोपोर्शनल आहे तुमच्या डिस्प्लेसमेंटची. आणि अपोजिट टू इच अदर, ते एकमेकांशी रिलेटेड काय आहेत, अपोजिट आहेत. ओके, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सर्वांना माहित आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, एफ इज इक्वल टू एम ए. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सर्वांना माहित आहे. मला असं वाटत नाही की कुणाला हा फॉर्म्युला माहीत नसणार आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन कुणाला माहीत नसणार आहे, असं कधीच होणार नाही, सर्वांना माहीत आहे. तर आपण इथं घेतला आपण न्यूटन, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए. But we know that centripetal acceleration is given by, acceleration त्याच्यामध्ये काय तर होणार आहे. जेव्हा आपण ब्लॉक स्प्रिंगचं एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे, त्या ब्लॉक स्प्रिंगच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं बाळांनो की त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्प्रिंग कंप्रेस करणार, जेव्हा स्प्रिंग स्ट्रेच करणार, त्यामध्ये काहीतरी ॲक्सलेशन होत असणार आहे. आणि ते ॲक्सलेशन आपण इथे घेतले, सेंट्रिपिटल ॲक्सलेशन इज गिवन बाय ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. वी कॅन टेक हिअर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि आपण ही जी ए ची व्हॅल्यू आहे ती पुट केली वरची आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये. आपल्या न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपण ए ची व्हॅल्यू फक्त पुट केलेली आहे, बाकी काही केलेलं नाही. एफ इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एफ इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. त्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हणलं. आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपलं इक्वेट केलेलं आहे. तिथं काय तुम्हाला मिळते बघा, त्याच्यामध्ये मायनस के एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मायनस के एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. Therefore, k is equal to m omega square. Therefore, k is equal to m omega square. दोन्ही साईडचे मायनस मायनस साईन इंडिकेट कॅन्सल झाले, दोन्ही साईडचे एक्स एक्स गेट कॅन्सल झाले. त्यामुळे इथं फक्त तुम्हाला फायनली काय मिळालेलं आहे, k is equal to m omega square. Therefore, omega square is equal to k by m. आपल्या सर्वांना माहिती आहे की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम ही व्हॅल्यू होऊ शकते. आणि देअरफॉर फायनली ओमेगा इज इक्वल टू इन द रूट ऑफ के बाय एम. आपण काय केलं इथं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम आहे. आपण फक्त ओमेगा घेतला, ओमेगा घेतल्यामुळं स्क्वेअर साईन इथं गेल्यामुळं आपल्याला पुढं काय मिळाला, पुढं इन रूट मिळालं, इन रूट के बाय एम. त्या पूर्ण इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणलं. धिस एक्सप्रेशन फॉर अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ SHM ऑफ अ ब्लॉक. हे तुमचं एक्सप्रेशन आहे, ते अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ऑफ द ब्लॉकचं इंडिकेट करते. नेक्स्ट सांगितले, द टाइम पिरियड ऑफ अ लिनियर SHM इज गिवन बाय, टाइम पिरियड ऑफ अ लिनियर SHM इज गिवन बाय t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आणि ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे इन द रूट ऑफ के बाय एम. सो आपण इथे घेतलेलं आहे. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स t is equal to 2 pi upon in the root k by m is equal to 2 pi in the root of m by k. Okay.
सो मला असं वाटतं की हे जे इक्वेशन आहे सिम्पल हार्मोनिक मोशनचं, हे सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन इतकं काय टफ नाही आहे. तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला ह्या इक्वेशनमध्ये, जे आपण लेक्चरला आता घेतलं त्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला असेल, या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेमच्या रिलेटेड काही शंका असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुम्ही विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे माझ्याकडून होईल. त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला प्रॉपरली मिळत जातील. ओके, थँक्यू.